हां, बोला सर. हां सर, मी जितेंद्र साळुंके. माझं क्वालिफिकेशन म्हणजे एम-ए झालेलं आहे. मी व्हेटरनरी डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला आहे ओके. आणि मी जळगावला राहतो. हं. सर म्हणजे मी शेअर मार्केटचा क्लास हा फर्स्ट टाईम अटेंड केला, है ना. या अगोदर कुठल्याही प्रकारचे मला शेअर मार्केटबद्दल काही नॉलेज थोडंसं होतं. म्हणजे मी कधी क्लास केलेला नाहीये. हं. तर टेक्निकल काही गोष्टी असतील किंवा तो चार्ट एनालिसिसचा असेल, म्हणजे फंडामेंटल एनालिसिसच्या संदर्भात असेल किंवा ते पी रेशो वगैरे बघणे, याचं हं. कुठलंही ज्ञान मला त्या मार्केटबद्दल नव्हतं, हं. है ना. आणि क्लास जॉइन केल्यानंतर ही गोष्ट अशी लक्षात आली, की शेअर मार्केट मध्ये आपण म्हणजे 90% ते 95% लोकं फेल होतात, आहे ना, मार्केटिंगमध्ये. हं. लॉसमध्ये जातात. तर ह्या जे टेक्निकल गोष्टीचं नॉलेज आहे, ते नॉलेज नसणं यामागचं कारण असू शकतं. हं. आणि प्रॉपर जी प्लॅनिंग पाहिजे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा गुंतवणुकीची जी प्लॅनिंग असली पाहिजे, त्याचं नॉलेज नसणं हेही त्याचं कारण असू शकतं. जसं आता क्लासमधून ह्या गोष्टी सर्व माहीत झाल्या, कळाल्या. की आपल्याकडे एक कुठलातरी प्लॅन असला पाहिजे. त्या प्लॅननुसार आपण सातत्याने आणि जसं मार्जिनच्या बाबतीत असेल, टॉप लॉसच्या बाबतीत असेल, ते सर्व प्लॅन करून आणि आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना त्या सगळ्या गोष्टी आपण डेली ट्रेडिंगमध्ये त्या वापरल्या पाहिजेत. हं. तर आपण असं तरी पण इतकं हे करून सुद्धा आपण 70% म्हणजे प्रॉफिट किंवा यश आणि 30% फेल्युअर असं गृहीत धरलं तर आपण शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतो. यात कुठलीही काही शंका नाहीये. आणि सरांचं ट्रेनिंग घेतल्यानंतर असं एक लक्षात आलं, की आपण एक व्यावसायिक ट्रेडर अ, बनू शकतो. ह्या प्लॅनिंगनुसार जर आपण गुंतवणूक करत राहिलो, तर आपण एक चांगल्या प्रकारचं ट्रेडिंग आपण करू शकतो. यात काही शंका नाही. ठीक आहे सर? ओके. धन्यवाद सर. तर अशा ओके. रीतीने आपण थांबूया. तुम्हाला सर्वांना ट्रेडिंग